चला तर मग आज बनवूया झणझणीत वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी। तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी हिरवी वांगी घेतली आहेत 2 मध्यम आकाराची। त्याला छान तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यामुळे साल पटकन निघते आणि वांगी छान मऊ भाजली जातात। आता गॅसवरती जाळी ठेवली आणि वांगी छान काळपट होईपर्यंत भाजून घ्यायची। आता वांगी भाजल्यानंतर गॅस बंद केला। वांगी गार होत आहे तोपर्यंत एक मसाला बनवला। भाजलेल्या 7-8 मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, कोथिंबीर घालून वाटण बनवलं। आता वांगी थोडीशी गार झाली की त्याची साल काढून काट्या चमच्याने अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं। जे पावभाजीचं स्मॅशर असतं त्याने सुद्धा छान वांग घोटून घेऊ शकता। आता कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता घातला। कांदापातीचा जो पुढचा कांदा असतो तो बारीक चिरून घेतला, तो घातला। जो मसाला वाटला होता कोथिंबीर लसूणचा तो घातला। 2 मिनिटं फ्राय करून भरपूर कांदापात घातली। कांदापात सुद्धा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घातली आणि हे घोटलेलं वांग घातलं। चवीनुसार मीठ घातलं आणि छान मिक्स करून घेतलं। आता याच्यात फ्राय केलेले शेंगदाणे घातले। शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे। सगळ्यात शेवटी घालते मी, म्हणजे छान कुरकुरीत राहतात, तसेच नरम पडत नाहीत। जिरं, मोहरी, कढीपत्ता घातल्यानंतर सुद्धा शेंगदाणे फ्राय करू शकता त्याच्यात, पण ते शेंगदाणे नरम पडतात म्हणून मी शेवटी घालते। आणि इथं तयार झालेलं आहे आपलं वांग्याचं भरीत।